2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। नमस्कार सर्व शेतकऱ्यांना खुशखबर पीक विमा आणि नुकसान भरपाई नवीन अपडेट। राजस्थानमध्ये झुंझुनू पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गतच्या 30 लाख शेतकऱ्यांना खात्यात 3200 कोटी रुपये जमा होणार आहेत। हा पहिला हप्ता असल्याने खात्याच्या ज्याचे पैसे आले नाहीत त्यांना घाबरू नका। सरकारने लवकरच अजून 8 कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं आहे। शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्राकडून खूप एक मोठी आनंदाची बातमी आली आहे। तुमच्या बँक खात्यात पैसे टाकण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे। नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा सुरू झाला असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। हे पैसे सुरुवातीला 14 जिल्हे आणि 84 तालुक्यामध्ये दिले जाणार आहे। जर तुम्ही जिल्ह्याचे नाव यादीत नसेल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तुमची बँक खात्यात आता पीक विम्याचे सर्व पैसे मिळून जातील, कारण सरकारने पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना खात्यावर ही मदत पाठवण्याचा आहे। नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात आधी येणार आहे, कोणाला मिळणार आहे, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओचे पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला नक्की करा। शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा असून सरकारकडून रक्कम मंजूर करण्यात आली आहे। दुसरा टप्पा वाटप सुरू झाला असून यंदा सुद्धा आलेले आहे। तुम्ही लगेच ही यादी तपासू शकता। जर यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव किंवा तालुक्याचे नाव असेल तर थेट तुमच्या खात्यावर पैसे येतील। पहिली वेळ ज्याचे पैसे मिळाले नव्हते त्यांना आता या दुसऱ्या टप्प्यात नक्कीच पैसे मिळणार आहेत। योजनेच्या कोणाकोणाला 14,000, कोणाला 15,000, कोणाला तर 17,000 कोणाला आहेत तर सरकारची एक महत्त्वाची यादी आली असून त्याचे नाव असल्याचे थेट 19,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील। पण लक्षात ठेवा, हे पैसे सुरुवातीला फक्त 14 जिल्ह्यांमध्ये येणार आहेत। जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल की कोणत्या जिल्ह्यांचे नाव यादीत आहे की नाही। ज्याचे नाव यादीत आहे त्याला 17,000 ते 18,000 रुपयाची मदत मिळणार आहे। सरकारनं आता सर्व शेतकऱ्यांना सरसकट म्हणजे सर्वांना मदत देण्याचं काम करत आहे। यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आधार मिळणार आहे। पहिला जिल्हा आहे जळगाव। जर तुम्ही जळगाव जिल्ह्याचे असाल तर तुम्हाला खात्यात 17,000 ते 18,000 रुपये येणार आहे। सध्या हिवाळा अधिवेशन सुरू असल्याने सरकारने तिथूनच ही मोठी घोषणा केली आहे। हे पैसे कोणाला न विचारता तुमच्या थेट खात्यावर जमा होणार आहेत। सरकारने आता नवीन नियम काढला आहे। जर तुमचे पैसे हवे असतील तर तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे करावी लागणार। जर तुम्ही हे कामे केले नाही तर तुमचे नाव यादीतून कापले जाईल आणि तुमचे पैसेही मिळणार नाहीत। हे पुढे काम 5 दिवसात सरकारने करणे गरजेचे आहे। पुढील काही तालुक्यांचे नावे पाहू आपण मदत मिळणार आहे। सरकारनं 633 कोटी रुपयांची नवीन निधी मंजूर करण्यात आली आहे। मदत आणि पूर्वनिसार मंत्री मर्दहळ पाटील या फाईलवर सध्या ही केले आहेत। ज्यांना आधी पैसे मिळाले नव्हते त्यांच्यासाठी हा निधी खूप महत्त्वाचा ठरले जाणार आहे। पुढचा तालुका आहे राहुरी। येथे 17,000 रुपये पीक विमा आणि 18,500 रुपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे। तसेच पाथर्डी तालुक्यात शेतकऱ्यांना सुद्धा 13,000 ते 17,000 रुपयापर्यंत मदत मिळणार आहे। बीड जिल्हा पूर्ण तालुका, सोलापूर तालुका आणि सोनपापडी तालुका या ठिकाणी सुद्धा पैसे वाटप सुरू झाले आहे। ही पीक विमा योजना आणि नुकसान भरपाईचा फायदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मिळणार आहे। यामध्ये पाहणं अहमदनगर, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे। त्याचबरोबर हिंगोली, इंद्रिया, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा प्राधान्य मदत दिली जाणार आहे। तुमचे जिल्ह्यांचे नाव यादीत असेल तर तुमचे पैसे नक्कीच येतील। आता या सर्व माहिती 2 कामे कोणती पाहिली आहे म्हणजे तुमच्या जवळचं CSC केंद्रावर जाऊन KYC करून घ्या। दुसरे काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी जोडले असावे आणि तुमचे मोबाईल नंबर सुद्धा बँकेला दिले असावे। हे केल्याशिवाय पैसे खात्यात येणार नाही। ही माहिती तुमच्या ओळखीत 10 ते 12 नक्की पाठवा। धन्यवाद।